चला तर आज आपण मेदूवड्यांची एकदम सिंपल अशी रेसिपी पाहणार आहोत। कुठलीच तयारी न करता अगदी झटपट 15 ते 20 मिनिटांमध्ये हे एकदम टेस्टी आणि कुरकुरीत असे मेदूवडे तयार होतात। आणि यामध्ये आपण अजिबात डाळीचा वापर करणार नाहीये, म्हणजे तुम्हाला डाळ भिजवायचीही गरज नाहीये आणि वाटायचीही गरज नाहीये। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे आणि तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही असे टेस्टी कुरकुरीत मेदूवडे बनवू शकता। तर सगळ्यात आधी कढईमध्ये आपल्याला 1 टेबलस्पून इतकं तेल घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये आपल्याला घालायची आहे हिरवी मिरची आणि लाल मिरची बारीक कट करून। यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काही भाज्या सुद्धा बारीक कट करून घालू शकता। फोडणी व्यवस्थित तयार झाली की यामध्ये 1 ते 1.5 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि एकदा व्यवस्थित ढवळून थोडंसं हे पाणी गरम झालं की यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही वापरू शकता। आता या पाण्यामध्ये बसेल इतका आपल्याला घालून घ्यायचा आहे रवा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। सारण जर तुम्हाला पातळ वाटलं तर तुम्ही थोडा एक्स्ट्रा रवा घालून घेऊ शकता किंवा तुम्हाला घट्ट जर वाटलं तर थोडंसं गरम पाणी करून यामध्ये तुम्ही घालून घेऊ शकता। काहीच प्रॉब्लेम नाहीये, अगदी मस्त तयार होतो आणि अजिबात चुकत नाही किंवा फसत सुद्धा नाही। तर यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी इतका रवा घालून घेतलेला आहे। आता रवा यामध्ये आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे यातलं जे पाणी आहे ना ते पूर्णपणे आटलं पाहिजे आणि रवा सुद्धा व्यवस्थित शिजला पाहिजे। रवा पाण्यात घालताना सतत ढवळत राहायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला सतत हलवून घ्यायचं आहे, म्हणजे रव्याच्या गुठळ्या अजिबात तयार होणार नाही आणि रवाही व्यवस्थित शिजला जाईल। यातलं पाणी आपल्याला पूर्ण आटून द्यायचं आहे, पाणी बिलकुल ठेवायचं नाहीये। या पद्धतीने अजून थोडासा आपल्याला हा रवा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यातलं पाणी आहे ना ते पूर्ण आटलं जाईल। तर इथे बघा रवा व्यवस्थित शिजलेला आहे, पाणी पूर्ण आटलेलं आहे, त्याचा गोळा तयार होतोय। आता यामध्ये मी बारीक चिरलेला थोडासा कांदा घालणार आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। तर कांदा थोडासा घालून घ्यायचा आहे, त्यामुळे आपले जे मेदूवडे आहेत ते आणखीन टेस्टी होतील। तर व्यवस्थित असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे। आता हे सारण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्याचे मेदूवडे करता येतील। आता सारण थंड होईपर्यंत याबरोबर खाण्यासाठी आपण तयार करून घेणार आहोत चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता किंवा सांबार सुद्धा बनवू शकता। तर नेहमीप्रमाणे मी इथे हिरवी चटणी तयार केलेली आहे। थोडंसं खोबरं, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, साखर आणि अर्ध लिंबू पिळून ही अशी चटणी तयार केलेली आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी चटणी ही तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। आता इथे मेदूवड्यासाठी तयार केलेला जो रवा आहे तो सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे। आता हा आपल्याला एकसारखा मळून घ्यायचा आहे, म्हणजे त्यात सगळे जे घातलेले पदार्थ आहे ते सगळे एकजीव आणि मिक्स होतील। तर इथे मी या पद्धतीने रवा मळून घेतलेला आहे। आता थोडंसं हाताला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बारीक बारीक गोळे घेऊन आपल्याला याचे मेदूवडे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला मोठे हवे असेल तर तुम्ही मोठे बनवू शकता किंवा मध्यम आकाराचे सुद्धा बनवू शकता। तर या पद्धतीने मी मध्यम आकाराचे मेदूवडे बनवलेले आहेत। तर बघा तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा आकार देता येतो आणि मस्त असे हे रव्याचे मेदूवडे तयार होतात। आता आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे रव्याचे मेदूवडे जे आहेत ते छान कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत आणि थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तळताना मात्र लगेचच त्याला हलवायचं नाहीये, नाहीतर त्याचा शेप बिघडू शकतो किंवा तुटूही शकतात। तर थोडेसे सेट झाल्याच्या नंतरच याला तुम्हाला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते तळले जातील। तळताना मात्र अजिबात घाई करायची नाहीये, लो टू मीडियम फ्लेमवरतीच तुम्हाला व्यवस्थित हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। अतिशय सुंदर तयार होतात आणि एकदम टेस्टी लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मेदूवडे बनवण्यासाठी तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करायची गरज नाहीये, अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ आहे आणि त्याचबरोबर एकदम टेस्टी आहे। तर असे हे रव्याचे मेदूवडे अगदी छान तयार होतात। तुम्ही चटणी सांबर कशाबरोबरही खाऊ शकता। हे जितके गरम छान लागतात तितकेच थंड झाल्यावरही छान लागतात चवीला। तर तुम्ही पाहू शकता आपले हे मेदूवडे तळून तयार झालेले आहेत, किती छान कलर आलेला आहे। तर याच पद्धतीने मी सगळे मेदूवडे ते तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर खाण्यासाठी केलेली आहे मी ते हिरवी चटणी। आणि हे रव्याचे मेदूवडे एकदम क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात, म्हणजे बाहेरून अगदी मस्त कुरकुरीत आणि आतून हलकेसे सॉफ्ट असतात, त्यामुळे चवीला अतिशय सुंदर लागतात। तर इथे तुम्हाला एक मेदूवडा मी तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे मेदूवडे किती छान तयार झालेले आहेत। बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत झालेला आहे आणि आतून अगदी हलकासा सॉफ्ट आहे, पोकळ आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की हा मेदूवडा अगदी मस्त तयार झालेला आहे की नाही। झटपट असा पदार्थ, तुम्हाला इथे डाळ भिजवायची गरज नाही आणि वाटण्याचीही गरज नाहीये। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असे हे रव्याचे मेदूवडे तयार होतात। जर तुम्हाला अचानक कधी मेदूवडा खाऊशी वाटला तर असे हे रव्याचे झटपट मेदूवडे तुम्ही नक्की बनवू शकता।
बनवायलाही सोपे आहे आणि एकदम टेस्टी आहे। तर नक्की हे रव्याचे मेदूवडे तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत। त्याचबरोबर आपल्या हेंद्रेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा।